मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 97 65 066 495. संपर्क मंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तमामा भरणे, प्रदेशचे उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेख, शहराचे अध्यक्ष संतोषजी पवार, राज्याचे युती अध्यक्ष संध्याताई सोनवणे, अल्पसंख्याकचे राज्याचे आयोगाचे सदस्य वसीमजी बुरान, या ठिकाणी उपस्थित असलेले संतोषजी पवार, जुबेरजी बागवान, सुहाजी कदम, तायमा शेठजी, नूरुद्दीन मुल्ला, साजीजी पटेल, हाजी इब्राहिम, आपले ज्यांनी आपल्याला चारही उमेदवारांना पाठिंबा दिला ते MIMचे अझर शेख, दुसरे MIMचे सलील बेलीब, शाकिरजी सगरी, रजाकजी मुजावर, प्रदीपजी बाळशंकर, महबूबजी शेख, या ज्यांना घड्याळाचं चिन्ह देऊन आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तौफिकभाई शेख यांच्या नेतृत्वामध्ये स्वतः तौफिकभाई शेखही उमेदवार आहेत, त्यांच्या सोबत मुल्ला खुरेशा, इनामदार परवीन, सय्यद अबूकर आणि स्वतः तौफिकभाई, उपस्थित सर्व नई जिंदगीतले मतदार बंधू आणि भगिनी. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दत्तमामांचं भाषण ऐकायचंय. संपूर्ण सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाजाचा, आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भरघोस असा पाठिंबा मिळतोय. आणि आज तौफिकभाई, या सभेचा माहोल बघितल्यानंतर तुमच्या आजच गुलाल उधळलाय असं आपल्याला, एवढा मोठा समुदाय आहे. मामा प्रत्येकाने 4-4 मतं दिली तरी सुद्धा या प्रभागामध्ये 10,000 मताच्या लीडने हा प्रभाग निवडून आला जमा. आणि सोलापूर शहरामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने करून टाकले. मामा, समाजामध्ये भांडण लावण्याचा, ठीक आहे आम्ही सरकारमध्ये असो, परंतु आज आम्ही मुस्लिम समाजाच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ठामपणे आहेत. एक वेळेला अजितदादा असा नेता आहे, सरकारला लाथ मारतील परंतु जाती मधला भेद, धर्माधर्मामधला भेद कधी सहन करणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. सरकारमध्ये आहोत आम्ही. आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारानं कुठल्याही विचाराशी तडजोड न करता या महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याच्या करता आणि त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये विकासाची गंगा आणण्याच्या करता, तुमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता आम्ही आज सरकारमध्ये आहोत. वसीमनं मगाशी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी युवकांची संख्या आहे. माझ्या युवकांना रोजगाराची गरज आहे. तौफिकभाई, तुम्ही सांगितलं की या भागामध्ये सगळे गरीब लोक राहतात, रिक्षावाले राहतात, पान टपरीवाले राहतात, मोलमजुरी करणारे राहतात, छोटा मोठा व्यवसाय करणारे राहतात. आज या सगळ्या लोकांना, आमच्या तरुण मुलांना, तरुण मुलींना, आमच्या लाडक्या बहिणींना रोजगाराची गरज आहे. आमचं अल्पसंख्याक महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर या राज्यामध्ये तरुण लोकांना रोजगार देण्याच्या करता, वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या करता, आमच्या मुस्लिम बांधवाच्या करता अनेक योजना आल्या. त्याच्यातलं एक महामंडळ म्हणजे आमचं मौलाना आझाद महामंडळ. त्या महामंडळाकडं मला सवय काळजी नका. या महामंडळाकडं नुसतंच मौलाना आझादाचं नाव दिलं. माझ्या मुस्लिम समाजाच्या करता एक महामंडळ काढलं, एवढंच फक्त त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. परंतु त्या महामंडळाच्या माध्यमातून
100 लोकांना 1-1 लाख रुपयाचा खर्च सुद्धा देता येणार नाही. आज या महाराष्ट्रामध्ये 14 कोटी पैकी जवळपास साधारणपणे 15% धरले 1.5 ते 2 कोटी मुस्लिम समाजाची संख्या आहे. आणि त्या सगळ्या समाजाकरता फक्त 30 कोटी रुपयाची तरतूद. राज्याचा अर्थमंत्री झाल्यानंतर, राज्याची तिजोरी आल्यानंतर, ज्या वेळेला मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला, भरणेमामा आपण मंत्रिमंडळात आहात, अजितदादाने त्या महामंडळाच्या करता म्हणजे आमच्या मुस्लिम तरुण मुलांच्या करता, मुलींच्या करता वेगवेगळ्या रोजगाराच्या योजना आणण्याकरता 1000 कोटी रुपयाची तरतूद केली. 1000 कोटी. राज्यामधला दुसरा कुठला महामंडळ नाही आहे. अनेक महामंडळ आहेत, 50-60 महामंडळ आहेत. एकमेव फक्त मौलाना आझाद महामंडळ आहे की ज्या महामंडळाला अजितदादाने 1000 कोटी रुपयाची तरतूद दिली. आमच्या तरुण मुलांना त्या महामंडळातून कर्ज घ्यायचं म्हणलं की जामीनदार द्यायला लागायचा, ती पण सरकारी. बरोबर आहे का? सरकारी जामीनदार कोण होणार आजकाल काळात? एखाद्याचा कर्ज घ्यायचं म्हटलं की सरकारी जामीनदार पाहिजे, गुरुजी पाहिजे, मास्तर पाहिजे, अजून कोण पाहिजे? अरे त्या समाजामध्ये अगोदरच कोण सरकारी नोकरीमध्ये नाहीयेत, मग त्यांना सरकारी जामीनदार कुठून आणायचा? अजितदादांनी सरकारी जामीनदाराची अट काढून टाकली आणि आज बिना जामीनदाराचा कर्ज त्याला द्यायची व्यवस्था केली. काही लोकांनी, भारतीय जनता पार्टीच्या काही जातीवादी आमदारांनी आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलं. त्यावेळेला अजितदादांनी ठाम भूमिका घेतली, असलं आमचं चालणार नाही. आणि सरकारमध्ये सुद्धा ठणकावून सांगितलं, जे कोण लोक आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या, आमच्या मुस्लिम बांधवाच्या संदर्भाने धर्मावर जाऊन जे बोललेले आहेत त्याला त्याच भाषेमध्ये अजितदादांनी उत्तर दिलेलं, एवढं लक्षात ठेवा. एवढंच नव्हे, आमच्या त्या ठिकाणी या पक्षामध्ये सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आज जवळपास 40 मंत्री आहेत. 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाचं सरकार आहे. तीन पक्षाचं सरकार आहे. परंतु तिन्ही पक्षामध्ये शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या दोघांपैकी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ज्याने हसन मुश्रीफ यांना म्हणजे आमच्या मुस्लिम समाजाला राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलेला एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळं आज मुस्लिम समाजाच्या, आमच्या अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन जाण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे, लक्षात ठेवा. टॉपिकने सांगितलं, आमच्या या प्रभागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. आज राज्याचे कॅबिनेट मंत्री, नुसते कॅबिनेट मंत्री नाहीत, अजितदादाचे जे बारामती मतदारसंघ आहे त्या बारामती मतदारसंघाचे शेजारी पण आहेत ते. आणि त्याचबरोबर दादाच्या मतदारसंघामध्ये आज भरणे मामांचा सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. ते भरणे मामा आपल्या सोबत आहेत. त्यांच्या साक्षीनं मामा आपल्याला शब्द द्यायचा आहे. या इथं या नई जिंदगी परिसरामध्ये हातवाड भागातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्या पुढाकारामध्ये अजितदादाच्या उपस्थितीमध्ये निवडणूक संपल्यानंतर या 4 नगरसेवकांना घेऊन बैठक आपण मामाने लावायची आणि ही योजना पूर्ण करण्याकरता 5 कोटी लागो, 10 कोटी लागो, 20 कोटी लागो, 50 कोटी जरी लागले तरी मामा तुम्ही त्या ठिकाणी या 4 नगरसेवकांच्या नेतृत्वामध्ये इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता आपण त्या ठिकाणी मंजूर केले पाहिजेत. हॉस्पिटल असू द्या, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या, तुम्ही हे 4 उमेदवार 4 कुणी त्या ठिकाणी वर खाली करायचं नाही. सगळे घड्याळ, 4 ठिकाणी घड्याळ, फक्त घड्याळ म्हणजे घड्याळ, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आणि आपल्या आपल्या फक्त प्रभागापुरतं बघू नका, सगळ्याचे तुमचे नातेवाईक, पाहुणे रावळे उभ्या सगळ्या सोलापूर शहरामधल्या आमच्या मुस्लिम बांधवांनी फक्त घड्याळच त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आज सत्ताधारी पक्षात अजितदादा, आज काँग्रेस पार्टी असेल, अजून कुठला पक्ष असेल, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं भाषण करून जात असतील, तुमचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, लक्षात घ्या.
आज आमच्या समाजातल्या कुठल्याही लोकांवर अन्याय झाला, जर कोणी अन्याय केला, जातीवाद केला, भांडण केलं, या ठिकाणच्या पोलीस कमिशनरला फोन लावायचा असेल तर सत्ताधारी पक्षातला मंत्री लागेल किंवा सत्ताधारी पक्षातला माणूस लागेल. आज त्या ठिकाणी तौफिकभाई थेट अजितदादांना फोन लावू शकतात, तौफिकभाई त्या ठिकाणी थेट भरणे मामाला फोन लावू शकतात की आमचा भाऊ जो आहे, माझ्या भावाला या ठिकाणी अमुक ठिकाणच्या पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे, कारण नसताना त्रास द्यायचं काम चाललेलं आहे. सत्तेत नसलेल्या माणसाचं कोण ऐकत नाही, लक्षात ठेवा. याच्याकरता सत्ता गरजेची आहे. आज देशाच्या पातळीवर फारुख अब्दुल्ला सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सरकारमध्ये होते. तिकडे पुरोगामी विचारात असलेले नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, यांनी कधी जातीवाद पोचलेला नाही आहे. ममता बॅनर्जी सुद्धा एक काळ त्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होत्या, परंतु या लोकांनी कधीही पुरोगामी विचार सोडला नाही, सेक्युलर विचार सोडलेला नाही. त्यामुळे आम्ही देखील कधी सेक्युलर विचार सोडणार नाही. पण प्रश्न आहेत, तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल सरकारमध्ये जावं लागेल, तुमचा त्या ठिकाणी हॉस्पिटलचा विषय सोडवायचा असेल तर सरकारमध्ये राहावं लागेल, आमच्या बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर सरकारमध्ये जावं लागेल. आमच्या इथं बसलेल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला जे 1,500 रुपये दिले जातात ते अजितदादा नीती योजना आणली, आमच्या आदिती तटकरे नीती योजना राबवली. भरणे मामा त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचे त्याचे साक्षीदार आहेत. माझ्या गरीब माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये येतात. सरकारमध्ये अजितदादा होते, तिजोरीची चावी अजितदादाच्या हातात होती, म्हणून या राज्यामधल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना दर वर्षाला 70,000 कोटी रुपयापर्यंतचा लाडक्या बहिणीचा निधी दिला जातो. दर महिन्याला. उद्याच्याला तुम्हाला कोणतरी येईल 500 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये, 5,000 रुपये सुद्धा आमच्या मोहोळच्या नगरपालिकेत वाटले मामा मताला. पण लक्षात ठेवा, माझ्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये हे सरकार देते. वर्षाचे पैसे किती झाले? 7,500 रुपये असे कायमस्वरूपी मिळणार आहेत. आणि लक्षात ठेवा, महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेची आघाडी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जर उद्याच्याला महापौर बसला आणि जर तुम्ही अशीच साथ पुढे दिली, हा 1,500 रुपयेचा तुमच्या लाडक्या बहिणीचे 2,100 रुपये होतील, 3,000 रुपये होतील. ते फक्त हेच सरकार करू शकतं आणि ते अजितदादाच करू शकतात. त्यामुळे अजितदादाच्या पार्टीला तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घड्याळ चिन्हाला पाठिंबा द्या आणि प्रचंड मताने तौफिकभाई सह जे 3 उमेदवार या प्रभागात आहेत आणि संपूर्ण सोलापूर शहरामध्ये सरसकट त्या ठिकाणी जिथं जिथं घड्याळ आहे तिथं माझ्या मुस्लिम बांधवांनी डोळे झाकून बटन दाबलं पाहिजे. डोळे झाकून म्हणजे आता डोळे झाकचाल बटन आज जायचं दुसरीकडे. काही विचार न बाकीचा न करता त्या ठिकाणी घड्याळाचा त्या ठिकाणी बटन दाबलं पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, अल्लाह हाफिज.